पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सगळीकडे दहशतीचं वातावरण पसरलंय। त्यामध्ये अजूनही महाराष्ट्रातले शेकडो पर्यटक जम्मू काश्मीर आणि पहलगाम भागात अडकून पडलेत। जम्मू काश्मीरमधील दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाल्यानं महाराष्ट्रात यायचं कसं हा प्रश्न या पर्यटकांना पडलाय। ते सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये थेट पर्यटकांवर दहशतवादी हल्ला होण्याची मागच्या 25 वर्षांनंतरची ही पहिलीच घटना। कुणाला स्वप्नातही कल्पना नसताना दहशतवाद्यांच्या गटानं पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला। या 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला। यात महाराष्ट्रातलेही पर्यटक आहेत। या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। काहीही करून आपलं राज्य गाठायचं इतकीच इच्छा या पर्यटकांची आहे। अनेक पर्यटक तर दैव बलवत्तर म्हणून कालच्या दहशतवादी हल्ल्यातून बालंबाल बचावले। कोल्हापुरातल्या 28 जणांच्या ग्रुपबाबत तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणावं लागेल। कारण पहलगाममध्ये पोहोचायला घोडे वेळेत उपलब्ध झाले नाहीत म्हणून कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातून काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या 28 जणांचा जीव थोडक्यात वाचलाय। पहलगाममध्ये मोठी वाहनं जात नाहीत, त्यामुळे घोड्यावरून पर्यटनाचं ठिकाण गाठावं लागतं। काल गोळीबार झाला त्या ठिकाणापासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर असणाऱ्या 28 जणांच्या चमूला ट्रॅव्हल्स ड्रायव्हरने उधर फायरिंग शुरू है मत जाओ असा सल्ला दिला। ह्या ऐकताच सगळे पर्यटक आहेत तसे माघारी फिरले आणि आपला जीव वाचवला। आम्ही अभय टूर्स मधून पलूस, पुणे आणि कोल्हापूर येथून 28 लोक आलो होतो। सर्वजण आम्ही आता सध्या सुखरूप आहे। आल्याच्या वेळी आम्ही त्या पॉइंटलाच होतो। त्यानंतर आम्हाला बातमी समजल्यानंतर तिथं आम्ही जातच होतो त्या पॉइंटला। एक 15 मिनिटाच्या अंतराने आम्ही तिथे पोहोचलोच असतो, पण आम्हाला बातमी समजल्यानंतर आम्ही परत आलो आणि सुखरूपपणे आम्हाला श्रीनगरमध्ये घेऊन आलेले आहेत आणि सध्या आम्ही व्यवस्थित आहे। दुसरीकडे पंढरपूर आणि पुणे परिसरातून जम्मू काश्मीरला फिरायला गेलेले 30 पर्यटक रात्रभर पहलगामच्या जंगलात अडकून पडले। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीही इथलं भीतीचं सावट कमी झालं नाहीये। पर्यटक पहलगाममधून बाहेर पडलेत, मात्र अजूनही ते जंगल परिसरात असून मदतीची याचना करतायत। शेवटचा पॉइंट पहलगाम होता, तर त्याच्यामध्ये आम्ही रात्री तिथे अडकलेलो होतो। सकाळी बाहेर पडलोय आणि साधारणतः सर्व सिनियर सिटीजन आहोत, त्यापैकी काहींना त्रास होतोय, तर आम्ही ह्या जंगली वातावरणात आमच्या दोन्ही ट्रॅव्हल्स थांबवलेले आहेत। तर आम्हाला मदत मिळाली तर फार बरं होईल आणि आम्हाला लवकरात लवकर शक्यतो मदत करा। या ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे जळगावातील शिव कॉलनीतील नेहा वाघुळदे या 16 तारखेला आपल्या मैत्रिणींसोबत जम्मू काश्मीरला फिरायला गेल्या होत्या। दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्या पहलगाममध्येच होत्या। सुदैवानं त्या पर्यटक गाडीत होत्या। याबद्दल त्यांनी घरच्यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज करत माहिती दिली। इकडे दहशतवादी आलेत, फायरिंग झालीये, आम्हाला गाडीत बसवलंय, सगळीकडे आर्मी आहे असे मेसेजेस त्यांनी कुटुंबियांना केले। अजूनही नेहा वाघुळदे आणि त्यांच्या मैत्रिणी जम्मू काश्मीरमध्येच अडकून पडल्यात। पहलगामला गेलेले अमरावतीचे 36 पर्यटक सुखरूप असल्याची माहिती ट्रॅव्हल्स एजन्सीने दिली आहे। आज आम्ही पहलगाम येथे आहोत। काल जो इथे आतंकवादी हमला झाला त्याचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत। आता सध्याच्या परिस्थितीत आम्ही इथे हॉटेल हिमालय रिसॉर्ट मध्ये थांबलो आहोत। सध्या आम्ही सर्व सेफ आहोत, कोणी काळजी करण्याचं कारण नाही। त्या 5 किलोमीटरच्या अंतरावर संभाजीनगर जिल्ह्यातील 150 पर्यटकही होते। ते सर्व सुखरूप असल्याची माहिती मराठवाडा पर्यटन विकास संघटनेने दिली आहे। तर पुण्यातील हडपसर, शिरूर, दौंड तालुक्यातील 67 पर्यटकांनाही जम्मू काश्मीरमधून बाहेर पडायला अडचणी येत आहेत। आमचा 67 लोकांचा ग्रुप या काश्मीर टूरवर आलेला आहे। तर रात्री जो पहलगाममध्ये हल्ला झाला, आम्ही अगदी तिथून 3-4 किलोमीटरवरच होतो। हल्ल्याचे कळताच आम्ही माघारी वळून रात्री 11 वाजता इथं श्रीनगरमध्ये येऊन जेथे जागा उपलब्ध होईल तिथे राहिलेले आहे। आमच्याबरोबर खूप लहान मुले आणि वयोवृद्ध महिला वगैरे आहेत। तर एखादा परिस्थिती खूप अवघड झालेली आहे। पूर्ण काश्मीर बंद आहे, आम्हाला पूर्ण येण्याची काहीच सोय नाही।
चंद्रपुरातील नागभीड तालुक्यातील मिंडाळाचे सरपंच गणेश गड्डमवार कुटुंबासह काश्मीरला गेले. दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी माहिती दिली आहे. इथं सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्थानिक लोक पर्यटकांना शक्य ती मदत करतायत. मात्र जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्रातल्या पर्यटकांची संख्या जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकमधील 40 ते 50 पर्यटकही जम्मू काश्मीरमध्ये आहेत, मात्र ते सुखरूप आहेत. वाशिममधील मुक्तांगण योगा मंडळाचे 51 सदस्य देखील सुखरूप आहेत. 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटनाला नवसंजीवनी मिळाली होती. मात्र पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा एकदा पर्यटकांनी जम्मू काश्मीरच्या नावानं धसका घेतलाय. आता पर्यटक लवकरात लवकर महाराष्ट्रात येण्यासाठी सरकारकडे मदतीचा हात मागतायत. सरकारी पातळीवर या पर्यटकांना तातडीनं मदत मिळेल इतकीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.